नमस्कार मंडळी, सोनालीज किचन कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग बघूया आजची एक नवीन रेसिपी. तर रेसिपीचं नाव आहे मुळ्याचे पराठे. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीकडे वळूया. सर्वात प्रथम मी इथे साहित्य घेतलेले आहे. तर चला बघूया. इथे मी मोहरी घेतली, जिरे, गव्हाचे पीठ, मुळे हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर ओवा, मीठ, हळद आणि लाल तिखट घेतलेलं आहे. चला तर मग कृती बघूया काय करायचे ते. सर्वप्रथम मी इथे पीठ घेतलेले आहे, म्हणजेच गव्हाचे पीठ. हे व्यवस्थित इथे गव्हाचे पीठ वापरलेले आहे आपण. त्यामध्ये सर्वप्रथम मीठ टाकून घ्यायचं आहे चवीसाठी. त्यानंतर ओवा टाकायचा आहे, त्यामुळे खूप छान टेस्ट येते पराठ्यांना. व्यवस्थित पाणी टाकून सैल मळायचं आहे, म्हणजेच मऊ मळवून घ्यायचं आहे. खूप घट्ट मळायचं नाही आहे. अशा पद्धतीने मऊ पीठ तयार करून घ्यायचं आहे. ते 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर इथे मी मुळे घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्याचे देठ कापून घ्यायचे आहे व्यवस्थित. त्यानंतर मी ते किसणी घेतलेली आहे, थोडीशी जाडच होल पाहिजे किसणीचे. त्याने व्यवस्थित किसून घ्यायचे आहे मुळे. अशा पद्धतीने किसून घ्यायचे आहे, मी दाखवत आहे तसे. व्यवस्थित किसून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला एवढे सर्व मुळे किसून झाल्यानंतर हे जे किसलेला किस आहे मुळ्याचा, तो व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे, म्हणजेच त्यामधला एक्स्ट्रा वॉटर ते काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे. त्यामुळे व्यवस्थित मुळ्याला चव व्यवस्थित पिळून घेतल्यामुळे त्यातील एक्सेस वॉटर आणि तिखटपणा निघून जातो आहे. त्यानंतर व्यवस्थित मोकळा झालेला आहे आपला किस. तुम्ही बघू शकता त्यामध्ये काहीही पाणी राहिलेलं नाहीये. चला तर मग भाजी करून घेऊया मुळ्याची. इथे मी फोडणीसाठी फ्राईंग पॅन गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्यामध्ये पाहिजे तितकं ऑइल म्हणजेच तेल टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची आहे. त्यानंतर इथे जिरे पण टाकून घ्यायचे आहे. ते दोन्ही वस्तू व्यवस्थित तडतडून द्यायच्या आहे तेलामध्ये. त्यानंतर एकदम कमी मुळा तेलात टाकून घ्यायचा आहे. मग त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे, म्हणजेच लाल तिखट, हळद टाकून घ्यायचे आहे. ते व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करायचे आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर राहिलेला मुळा तो मग त्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे सर्व मुळा टाकून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. इथे मी सेंधा मीठ वापरत आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये. इथे आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. त्यामुळे वाफेवर शिजणार आहे मुळा. चला तर मग बघूया. 5 ते 10 मिनिटं झालेले आहे. मुळा व्यवस्थित शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता.
आपली भाजी तयार आहे. मग आता पराठे बनवून घेऊया. इथे मुळ्याची भाजी व्यवस्थित थंड करून घ्यायची आहे. मी इथे पराठे बनवण्यासाठी सर्व साहित्य घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. तवा गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. त्यानंतर इथे मी छोट्या छोट्या पुड्या बनवून घेणार आहे. त्यामध्ये आपण मुळ्याची फिलिंग करणार आहे. मुळा एकदम कमी टाकायचा आहे पुऱ्यांमध्ये, कारण मुळा लवकर म्हणजे पुऱ्यांमधून बाहेर येतो, म्हणजे पराठे फुटण्याची पण शक्यता असते. त्यामुळे कमीच भरायचं आहे मिश्रण. अशा पद्धतीने व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे, बारीक जाड, आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तूप टाकून. चला तर मग आपली रेसिपी तयार आहे. हा पराठा तुम्ही कोणत्या पण चटणी बरोबर खाऊ शकता, पण तुम्ही कढी बरोबर खाल्लास तर खूप छान लागणार आहे. तुम्ही बघू शकता, एकदा करून बघू शकता, आणि कसं झालं ते मला नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीज किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा.